wisdom the principal thing. ज्ञान जी मुख्य तत्वाची बाब. We'll open our Bibles to Proverbs chapter 4 verse 7. Wisdom is the principal thing, therefore get wisdom, and with all thy getting get understanding. नीतिसूत्र 4 अध्याय आणि त्यातलं 7वं वचन म्हणतं, ज्ञान मुख्य गोष्ट आहे, म्हणून ज्ञान प्राप्त कर आणि आपल्या सर्व संपत्तीने बोध प्राप्त कर. Get wisdom and use wisdom. ज्ञान घ्या, ज्ञान वापरा. Get wisdom and apply wisdom. ज्ञान प्राप्त करा, ज्ञान वापरा. Praise God. Amen. The Bible doesn't say बायबल असं म्हणत नाही prayer is the principal thing. की प्रार्थना मुख्य गोष्ट आहे. It doesn't say बायबल असंही म्हणत नाही anointing is the principal thing. की अभिषेक मुख्य गोष्ट आहे. It says wisdom is the principal पण thing. बायबल असं जरूर म्हणत आहे की ज्ञान डोक्यात पडलेला प्रकाश ते ज्ञान मुख्य गोष्ट आहे. Amen. Amen. Why is wisdom the principal thing? का ज्ञान मुख्य गोष्ट आहे? Because कारण wisdom tells you ज्ञान तुम्हाला सांगतं when to use your gift, तुझ्या देणग्या असलेल्या कला कधी वापरायच्या, how to use your gift. आणि त्या कला त्या देणग्या कशा वापरायच्या ही ज्ञान सांगतं. Anointing gives you power, अभिषेक सामर्थ्य देतो, पॉवर देतं. but wisdom gives you control. ज्ञान नियंत्रण देतं. Prayer brings heaven's answers to you. प्रार्थना स्वर्गातली उत्तरं तुझ्याकडे आणेल. Wisdom teaches you how to handle it. ज्ञान तुला शिकवेल की ते सगळं हाताळायचं कसं. Wisdom does not come from reading many books, आणि ज्ञान अनेक पुस्तकं वाचून येत नाही बेटा. because the wisdom I speak to you is heaven's wisdom. कारण ज्या ज्ञानाविषयी मी तुमच्याशी बोलतोय ते स्वर्गातलं ज्ञान आहे. Wisdom that comes from above. जे ज्ञान वरून येतं त्याविषयी मी बोलतोय. Anointing is not divine guidance. अभिषेक दैवी मार्गदर्शन नाहीये. Wisdom is divine guidance. ज्ञान दैवी मार्गदर्शन आहे. हालेलुया. आमेन. For anointing you don't need to read the Bible, अभिषेकासाठी बायबल वाचावं लागत नाही रे. but for wisdom you have to read the Bible. ज्ञान मिळवायला बायबल वाचावं लागतं. Anointing is a gift, अभिषेक देणगी आहे. but wisdom comes from the word. ज्ञान शब्दातून येतं. Application comes from the Holy ते Spirit. वापरणं पवित्र आत्म्यातून येतं. See, Solomon didn't pray for money. शल्मोनाने मला पैसा दे अशी प्रार्थना केली नाही. Solomon didn't pray for fame. शल्मोनाने मला प्रसिद्ध कर अशी प्रार्थना केली He नाही. didn't pray for name. शल्मोनाने मला नाव लौकिक दे अशी प्रार्थना केली नाही. He didn't pray for power. शल्मोनाने सामर्थ्य दे मला अशी प्रार्थना केली नाही. In 1 Kings 3:9, एक राजे 3 अध्याय 9 वचन He मी बोलतोय prayed, ते लिहिलेलं आहे. त्याने प्रार्थना केली, give your servant wisdom to govern your people. तुझ्या सेवकाला ज्ञान दे तुझ्या लोकांना चालवायला, मार्गदर्शन करायला. He didn't say give your servant anointing. तो असं नाही म्हणाला तुझ्या सेवकाला अभिषेक दे. Give your servant wisdom. तुझ्या दासाला ज्ञान दे. Every father should pray, Lord, give your servant wisdom to run this family. प्रत्येक बापाने ही प्रार्थना घरात केली पाहिजे की दे बाबा हा परिवार चालवायला मला तू ज्ञान दे की मी माझा परिवार, माझी फॅमिली कशी चालवू. Every mother should pray, प्रत्येक आईने ही प्रार्थना केली पाहिजे. give your servant wisdom to govern my family. तुझ्या दासाला, तुझ्या दासीला तू ज्ञान दे की माझा परिवार मी कसा चालवू. And God was so happy with Solomon. आणि देव शल्मोनावर एवढा आनंदी झाला. And God said, आणि देव त्याला म्हणाला, because you asked for wisdom, तू मला ज्ञान मागितल्यामुळे I will give you everything else too. आता मी तुला बाकीचं सगळं देणार आहे. Because you asked wisdom. कारण तू मला पहिलं ज्ञान मागितलं. Yes, म्हणून in 1 बाकीचं Kings सगळं मी तुला देईन. 3:11-13. एक राजे 3 उघडा तुम्ही बायबल चला. एक राजे 3 11 12 13. Because you asked for wisdom. तू ज्ञान मागितल्यामुळे. In other words, because you didn't ask for anything else but wisdom. म्हणजे दुसऱ्या शब्दात देव म्हणतोय तू जगातलं बाकीचं काहीही न मागितल्यामुळे, फक्त ज्ञान मागितल्यामुळे I will give you everything else too. बाकीचं सगळं सुद्धा मी तुला देईन. And that's why it is said wisdom is the principal thing. म्हणून लिहिलेल्या नीतिसूत्रात की ज्ञान मुख्य गोष्ट आहे. Through wisdom you can gain blessings. ज्ञानासकट तुम्हाला आशीर्वाद मिळू शकतात. Through wisdom you can gain promotion. ज्ञानाद्वारे आशीर्वाद, ज्ञानाद्वारे बढती मिळू शकते. Through wisdom you can get a breakthrough. ज्ञानाद्वारे नवीन सुरुवात मिळू शकते. Solomon's prayer, शल्मोनाची प्रार्थना it tells us something big. आपल्याला काहीतरी मोठं सांगते. When you get wisdom, जेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं, everything else comes with it. बाकीचं सगळं त्या सोबत येतं. आमेन. 1 Samuel 13:13. 1 शमूएल 13:13. See, anointing can elevate you, अभिषेक तुम्हाला वर आणू शकतो, but it is wisdom that will sustain you. पण ते ज्ञान तुम्हाला तिथे टिकवून ठेवेल. अभिषेक वर आणेल, आणलेल्या पदांवर टिकवून राहायला ज्ञान लागतं. You don't have to grow in anointing, you have to grow in wisdom. अभिषेकात वाढावं लागत नाही. अभिषेक येतोच, मिळतोच, पण ज्ञानात वाढावं लागतं.
That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं Jesus grew in wisdom and stature. येशू ख्रिस्त ज्ञान आणि लोकांच्या नजरेमध्ये वाढले. God will give you wisdom, देव तुला ज्ञान देईल, but you have to grow in wisdom. पण तुला वाढावं लागेल त्या ज्ञानात. Sometimes anointing says my will. कधी कधी अभिषेक म्हणतो माझी इच्छा. Wisdom said not my will but his will. ज्ञान म्हणतं माझी इच्छा नाही त्याची इच्छा. मेरी मर्जी नहीं उसकी मर्जी. Because wisdom will always turn power into purpose. कारण ज्ञान नेहमी सामर्थ्याला संकल्पात घालतं. Prayer will give you access, प्रार्थना तुला प्रवेश देईल, but only wisdom will give you success. ज्ञान तुला यश देईल, फक्त ज्ञान तुला यश देईल. Anointing will drive out the demons, अभिषेक सगळ्या सैतानाला दुरात्म्यांना हकलून लावेल, but wisdom will tell you how to keep yourself away from the devil. ज्ञान तुला हे शिकवेल की आता त्या निघून गेलेल्या सैतानापासून कायमचं लांब कसं राहायचं. You don't need to fight every devil you meet. प्रत्येक सैतान जो तुला भेटतो त्याच्याशी तू भांडायची गरज नाही. How to walk in wisdom. ज्ञानात कसं चालायचं. James 1:5. याकोबाचं पत्र पहिला अध्याय 5 वचन. Ask for it daily. रोज ज्ञान मागा. हालेलुया. If anybody lacks wisdom, let him ask of God. जर कुणाला ज्ञान कमी पडले तर त्याने देवाला मागावे. Pray for it like Solomon prayed. शल्मोनाने प्रार्थना केली ना तशी प्रार्थना करा ज्ञानासाठी. And I'm telling you, along with wisdom, he will supply all your needs. आणि मी सांगतो ना ज्ञानासकट देव तुमच्या सगळ्या गरजाही भागवेल. Praise God. आमेन. He can even make you rich, तुम्हाला as rich as Solomon. धनवान सुद्धा करेल. शल्मोना एवढं धनवान करेल. Amen. आमेन. See, wisdom is never automatic. ज्ञान आपोआप नसतं. It is always requested. ज्ञान विनंती केल्याने येतं. ज्ञान एखाद्यावर आपोआप येत नाही. That's what Proverbs 13 verse 20 says. नीतिसूत्र 13वा अध्याय त्यातल्या 20व्या वचनात तसं लिहिलेलं आहे बघा. Apply the word in your life, you get wisdom. देवाचं वचन आपल्या जीवनात वापरा तुम्हाला ज्ञान मिळेल. Because wisdom is not just knowing the Bible, कारण ज्ञान म्हणजे केवळ बायबल जाणणं नव्हे, it is living it. तर ते जगणं आहे. Let wisdom rule your spirit. ज्ञानाला तुझा आत्मा जो आहे ना त्यावर राज्य करू दे. When wisdom rules your spirit, ज्ञान जेव्हा तुझ्या आत्म्यावर राज्य करेल, unnecessary emotions will not rule your life. उगीच्या भावना तुझ्या जीवनावर मग राज्य नाही करण्याचं. सगळं असा मोकाट सुटलेल्या भावना, कभी ऐसा लग रहा, कभी वैसा लग रहा, फिर क्या क्या लग रहा है. Say, only wisdom has the power to control your emotions. फक्त ज्ञानातच सामर्थ्य आहे तुझ्या मोकाट सुटलेल्या भावनांना नियंत्रणात आणायचं. So pray for wisdom, ज्ञानासाठी प्रार्थना करा. ज्ञानासाठी apply wisdom, ज्ञान वापरा. walk in wisdom. ज्ञानात चाला. Thank God for wisdom, देवाचे आभार माना ज्ञानासाठी. because wisdom is not optional for us. कारण ज्ञान पर्याय नाहीये की अनेक पर्यायातला एक पर्याय नव्हे. Wisdom is survival. ज्ञान म्हणजे आपलं जगणं, आपलं टिकणं आहे. त्याच्यावरच आपण जगणार आणि टिकणार आहे. That's what James 4:3 says. याकोबाचं पत्र 4था अध्याय 3रं वचन असं सांगतं. You ask and do not receive because you ask amiss. तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही मागताय तेच बरोबर नाही. That means म्हणजे you need wise prayers. तुम्हाला सुज्ञ आणि शहाण्या प्रार्थना करायला लागणार आहे You need wise asking. आणि तुम्हाला ज्ञानानं मागावं लागणार आहे. So wisdom helps you to pray according to God's will. तर ज्ञान तुला देवाच्या इच्छेनुरूप प्रार्थना करायला मदत करेल. So wisdom is the foundation of all spiritual तर growth. ज्ञान सगळ्या आध्यात्मिक वाढीचा पाया आहे. Proverbs 24:3 and 4. नीतिसूत्र 24:3 आणि 4. Through wisdom a house is built, ज्ञानावर घर बांधलं जातं. and by understanding it is established. समजुतीनं ते स्थिर स्थावर होतं. Prayer is powerful, fasting is powerful, प्रार्थना सामर्थ्यवान आहे, उपास सामर्थ्यवान आहे, but they rest on wisdom पण ते ज्ञानावर आधारित आहेत. because wisdom is the principal thing. कारण ज्ञान वचन म्हणतं ज्ञान मुख्य गोष्ट आहे. Wisdom is the foundation. ज्ञान पाया आहे. आमेन. Wisdom directs my prayer, wisdom directs my fasting, ज्ञान wisdom माझ्या- directs my service to God. ज्ञान माझ्या प्रार्थनेला, माझ्या उपासांना, माझी जी देवासाठीची सेवा आहे त्याला सगळ्याला दिशा देतं, मार्ग दाखवतं आणि शिकवतं. Wisdom makes my life spiritually balanced. ज्ञान माझ्या जीवनाला आत्मिक रीतीनं संतुलित करतं की टोक साधून खड्ड्यात पडायचं नाही. When the anointing oil meets wisdom, अभिषेकाचं तेल जेव्हा ज्ञानाला भेटतं what happens? काय होतं. That oil can make you shine, ते तेल तुला चमकायला लावू शकतं. but wisdom can keep you standing with that oil. पण ज्ञान तुला त्या तेलासकट उभं राहायला लावू शकतं. What is the use? I am anointed, but I am collapsing. काय फायदा आहे. मी अभिषिक्त आहे पण सारखा पडतो, सारखा चुकतो, सारखं पाप करतो.
काय फायदा त्या अभिषेकाचा? Yes, the anointing will open the door, अभिषेक दार उघडेल, नो डाऊट. but wisdom will teach me how to stay in that room. पण ज्ञान मला शिकवेल उघडलेल्या दारातून आत गेलेल्या खोलीत कसं राहायचं. Yes, that is wisdom. ते ज्ञान आहे. You can be anointed but still make a mess of your life if you don't have wisdom. तू अभिषिक्त असशील पण तुझ्या आयुष्याची बर्बादी करून घेशील जर तुझ्यात ज्ञान नसेल तर. Anointing will not keep your character, it is wisdom that will keep your character. अभिषेक चारित्र्य बाळगतही नाही, सांभाळतही नाही आणि सुधरवतही नाही. ज्ञान चारित्र्याला सांभाळतं की एक डाग नाही बंदे के लाइफस्टाइल पर. A strong man without wisdom is a weak man. ज्ञानाशिवायचा बळकट माणूस पण अशक्त आहे. A weak man with a strong wisdom is a strong पण man. अशक्त आणि सडपातळ माणूस पण त्याच्यावर ज्ञान आहे तो शक्तिवान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.